नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज मिस्टरांचा श्रावणी आहे आणि तसंच डाएट देखील चालू आहे, त्यामुळे त्यांना दिलेला आहे मखाना. 1 वाटीपेक्षा जास्तच मी भाजते, कारण की माऊली वगैरे खातो, तसंच आम्ही खातो, मोठा मुलगा खातो. आणि साखर नसलेली कॉफी, कधी कधी चहा, कधी कधी कॉफी. तर तुम्ही इथं पाहू शकता मी काय करत आहे. मखाण्याला थोडंसं 1 चमचा तेल आणि मीठ घालून छान पद्धतीने कडक होईपर्यंत भाजून घेते व ते त्यांना देते नाश्ता म्हणून. आमच्या माऊली साहेबांनी रात्री माझा नवीन चांगला कप फोडला, त्यामुळे मी कोणतेच डिनर सेट खाली काढत नाही. जे काढते तो असं फोडून टाकतो. तर कोणत्याही जनावरांना दुखापत होऊ नये म्हणून एक कॅरीबॅगमध्ये मी ते बांधून आणि एक अशा वेस्ट कापडामध्ये त्याला बांधून कचरापेटीत टाकणार आहे. इथे खूप अशा गायी आहेत, त्या कचरापेटीमध्ये येतात जेणेकरून त्यांना काहीतरी खायला भेटावं. हा काही रोजचाच पसारा. तो केला काय काम आणि नाही केला काय तेवढाच, कारण की तो जितका काढेल तेवढा पडतो. हे आमच्या माऊलीची फिरती शाळा. आम्ही डी.एड शिकत असताना फिरती शाळेचं कुतूहल वाटायचं मला तेव्हा, परंतु आज मी घरात ते पाहत आहे. हे माझ्या मोठ्या मुलाचे जुने बुक्स. मोठ्या मुलाला अभ्यास करू द्यावा म्हणून त्याला ही बुक्स आम्ही काहीतरी गिरवायला देतो. एवढं काम करेपर्यंत साहेब झोप मारत होते. हे बघा, हे छोटे छोटे बुक्स. आणि तो उठेपर्यंत मी सर्व घर क्लीन करून घेतलंय, जेणेकरून साहेबांना पुन्हा ते पसारा घालायला मिळावं. साहेब उठायचं नाव काढत नव्हते तोपर्यंत मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि आपला चेहरा थोडासा आरशात पाहून घेतला. तो रोजच्या प्रमाणेच दिसतो, त्याला कितीही नटवलं तरी तो तसाच दिसतो. तर मी इथे थोडेसे केस विंचरून घेतले. आता मला मिस्टरांचा टिफिन करायचा होता. माझे मिस्टर सकाळी 8लाच जातात आणि 10:30-11च्या सुमारास त्यांच्या ऑफिसमधून टिफिनची गाडी येते. मग 11:30-11पर्यंत मला तो टिफिन तयार करून खाली ठेवावा लागतो. त्यामुळे मी इथं पटपट आवरत होते, कारण की आज मला उशीर झाला होता, कारण की मी आज झाडू वगैरे सगळं क्लीन करूनच स्वयंपाकाला जाणार होते. अजून मी चहा पाणी काही घेतलेलं नव्हता. त्यानंतर मी इकडे चहाला करायला ठेवले होते आणि थोडंसं आवरून घेतलं. नाहीतर आमच्या खालची आजी मला रागवतात, तू टिकली नाही लावली, विंचरली नाही, असं नाही करायचं, आधी आवरून घ्यायचं, मग त्यानंतर सर्व कामे करायची. तर मला भूक देखील लागली होती. तर 3 कुकीज आणि 1 अर्धा फुलपात्र चहा चालू होता. तेवढ्यात आमचे साहेब पण उठले होते. साहेबांना थोडं TV लावून दिलं, मीही खाल्लं. इथं थोडीच काम थांबणार आहेत. आमच्या साहेबांचं चहा पाणी ब्रश हे आधी सगळं करून घेतलं. त्यानंतर मी खायला बसले. चहा 2दा गरम करावा लागला मला. त्यानंतर साहेबांना पण भूक लागली होती. ते आज चहा नको म्हणले, बिस्किट देखील नको म्हणले आणि त्यांना दिलं मखाना. साहेब म्हणजे हे आमचे छोटे साहेब, ते आमच्या घरातले एकदम मोठ्या साहेबांसारखे वागतात. तर मी कुकीज दिलं तर आज नको म्हटला. तर त्याला मखाने भाजलेले आवडतात, त्यामुळे त्याला दिलं. हे काय कुकीज वापस करतोय, मला नको म्हणे. असं आमचं रोजचं रुटीन. या रुटीनमध्ये काहीही चेंज नाही. सरांना 3-4 दिवस झालं ताप आहे, त्यामुळे थोडेसे किरकिर करतात आणि सरांना मधून माझं असं प्रेम भेटत राहतं. सरांना पाहिजे होता मोबाईल, तर सर मला मस्का मारत होते, मखाणा खाऊ घालत होते. त्यांची आवडती अनाया, तिचे व्हिडिओ त्याला फार आवडतात. मग TV ला ते लावून दिलं, तो शांत बसला. 1 तासाने त्याला थोडीशी मीठ लावलेली भेंडी दिली, त्याला भेंडी फार आवडते. आमच्या साहेबांना थोड्या वेळासाठी काहीतरी खायला हवं असतं. मला हाक मारतो ए म्हणून. पुन्हा साहेबांचा 1-2 तासांनी, म्हणजे सुमारे 2 वाजता वगैरे
जेवायचा टाईम झाला. साहेबांना दिलं डाळ आणि उकडलेली चपाती. आपल्या इकडे ना महाराष्ट्रात फळं म्हणतो किंवा काही जण कडबू म्हणतात. आपण चपाती कसं करतो तसंच करायचं आणि त्याला तेल लावून ते वाफवून घ्यायची. आमच्या माऊला ते फार आवडतं आणि आमच्या माऊला ते मोमोज म्हणतो त्याला. काय करू ते मला तर मोमोज म्हणून सांगतो. आणि 2:30 वाजले. आमचे मोठे सरकार आले. आता इथून मोठ्या सरकारांचं करत राहायचं. बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.